कोल्हापूर महापालिकेतील सर्व विभागीय कार्यालयाचं विकेंद्रीकरण केलं असून पुढील महिनाभरात सक्षम अशा कामकाजाचं नियोजन करावं असे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। कामकाजात पारदर्शकता राखण्याबरोबरच उत्पादन वाढ आणि शिस्तीवर भर देण्याच्या सूचना त्यांनी विविध विभागांच्या प्रमुखांना बैठकीदरम्यान दिल्या। कोल्हापूर महापालिकेच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांचे विकेंद्रीकरण करण्यात आलं असून प्रत्येक कार्यालयाला स्वतंत्र सहाय्यक आयुक्त नियुक्त करण्यात आले आहेत। पुढील 1 महिन्यात 4ही विभागीय कार्यालयांनी सक्षमपणे कामकाज सुरू करावं अशा सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। महापालिकेत आज झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आवश्यक सुविधा, फर्निचर आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले। सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मिळकत वसुली, कर नियोजन आणि उत्पन्न वाढीवर विशेष भर द्यावा असं त्यांनी सांगितलं। प्रत्येक सोमवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असून 2 विभागातील प्रलंबित प्रश्न चर्चेद्वारे मार्गी लावण्यात येणार आहेत। वर्षानुवर्षे कामावर अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम संधी देऊन एकत्रित सुनावणी द्यावी, तरीही अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कायम निलंबनाची कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले। ज्या कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिकांना टायपिंग येत नाही त्यांना प्रशिक्षणाची एक संधी देऊनही सुधारणा न झाल्यास पदावनती करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सध्याच्या तंत्रज्ञान युगात सर्व विभागांनी एआयचा वापर दैनंदिन कामकाजात करावा। एकाही कनिष्ठ अभियंताची बदली पूर्व परवानगीशिवाय होऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। निलंबित कर्मचाऱ्यांच्या चौकशी प्रकरणांचा निपटारा मुदतीत करण्यासाठी दर शनिवारी विशेष बैठक घेण्याचे आदेश त्यांनी दिले। पावसाळा तोंडावर असल्यानं शहरातील धोकादायक झाडं हटवणं, फांद्या छाटणं यासाठी तातडीनं मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। रंकाळा तलाव परिसरातील उद्यानाचं खराब झालेलं प्रवेशद्वार त्वरित बदलण्याचे आदेश उद्यान विभागाला यावेळी देण्यात आले। शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित व्यावसायिकांनी डिजिटल बोर्डवर प्रकल्पाची माहिती प्रदर्शित करावी अशा सूचना उपशहर रचनाकारांना देण्यात आल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त पारितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते।